ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 39 चेस्टच्या पेपर पॅटर्न्सवरून आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून कटोरी ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये जसं दाखवलेलं आहे की ज्या बाजूला आपण प्लस चिन्ह दिलेलं आहे त्या बाजूला आपल्याला मार्जिन अर्धा इंच ॲड करायचं आहे आणि अस्तर कट करून घ्यायचं आहे. बॅक पार्टमध्ये कुठेही मार्जिन ॲड करायचं नाही. यानंतर जेव्हा आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत त्यावेळेला आपल्याला अस्तर कट केलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच बाहेरून आपल्याला फॅब्रिक कट करायचं आहे, कारण स्टिचिंगच्या वेळेला ते व्यवस्थित अस्तर बरोबर मॅनेज व्हावं याच्यासाठी थोडं एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे. तर जर कोणी 39 चेस्टचा पेपर पॅटर्न कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यांना त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो व्हिडिओ जरूर बघा त्याच्या पेपर पॅटर्नचा. तर या पद्धतीने पानगळ्याचा मी हा शेप पाठीमागचा तयार करून घेतलेला आहे. या गळ्याचा शेप आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे हा गळा कसा तयार केलेला आहे हे पाहायचं असेल तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फ्रंट पार्ट कसा तयार करायचा, हुक आयपट्टी कशी लावायची आणि फ्रंट बरोबर आपला व्यवस्थित म्हणजे हुक आणि आयपट्टी मॅनेज कशी करायची हे सर्व डिटेलमध्ये दाखवणार आहे. इथे पाठीमागचा गळा जोडत असताना आपल्याला मेन फॅब्रिक सरळचा भाग वर ठेवायचा, त्याच्यावर अस्तर ठेवायचं, त्याच्यावरती कॅनव्हासचा गळा जो आपण शेप देणार आहोत त्याचा ड्रॉ करून घेऊन ठेवायचा, टीप मारून घ्यायची आणि गळा आतमध्ये पलटवायचा म्हणजे मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वर येतो. अशा पद्धतीने आपण हा बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर टक्स देऊन घ्यायची आणि पाठीची पट्टी जोडून घ्यायची. याच्यानंतर आता आपण इथे फ्रंट पार्ट अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी, कारण बऱ्याच मैत्रिणींच्या खूपदा कमेंट आहेत की ताई कटोरी ब्लाउजच्या स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवा. या अगोदर सुद्धा 2 व्हिडिओ आपले स्टिचिंगचे आलेले आहेत, ते सुद्धा जरूर बघा. याच्यातूनही जे जे काही पॉईंट राहिले असतील ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये इथे आता आपण मेन फॅब्रिक अस्तर एकमेकांना जोडून कसं घ्यायचं हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. हे पूर्ण जोडून घ्यायचं. त्यानंतर जो साईड पार्ट आहे तो कटोरी बरोबर पहिल्यांदा जोडून घ्यायचा. अर्धा इंचाचं आपण मार्जिन ठेवलेलं आहे तेवढ्याच याच्यामध्ये आपल्याला टीप घ्यायची आहे. यानंतर आपल्याला मेन टक्स देऊन घ्यायचा आहे. तर मेन टक्स हा जसा तुम्ही कटिंगच्या वेळेला घेतलेला आहे तेवढाच टक्स आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर हा टक्स घेण्याची सुद्धा म्हणजे घेत असताना कसं करायचंय की टोक येऊ नये याच्यासाठी आपल्याला पुढच्या बाजूला म्हणजे जी उंची आहे त्याच्या पुढच्या बाजूला टोकावरती पाव इंचानी थोडासा कर्व घ्यायचा आहे. तर इथे आपला टक्स आहे हा 3 इंचांचा आहे आणि थोडंसं कर्व घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने जेव्हा कर्व घेतो त्यावेळेला आपल्या कटोरीला टोक येत नाही. अगदी व्यवस्थित प्रिन्सेस कट सारखा कटोरीचा पोर्शन तयार होतो, कुठेही टोक न येता. या मेथडनी जर तुम्ही कटोरी स्टिच केला तर अगदी छान बसते, परफेक्ट फिटिंग येतं. या ब्लाऊजची तुम्ही जर लास्टपर्यंत स्टिचिंग बघितलात तर अजूनही बरेचसेच पॉईंट्स तुम्हाला क्लिअर होणार आहेत. तर बघा या पद्धतीने थोडंसं पाव इंचानी कर्व घ्यायचं आहे, जिथे कटोरीचा टक्स येतो वरच्या बाजूला तिथे. आता इथे आपल्याला कटोरी मोजून बघायची आहे की टक्स दिल्यानंतर आपल्याला जेवढी रेडी कटोरी हवी आहे तेवढीच आहे का, त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त असली पाहिजे, कारण अर्धा इंच हुकाई पट्टीसाठी जाणार आहे आणि अर्धा इंच कटोरीचा साईड पार्ट बरोबर जोडण्यासाठी. तर हे कॅल्क्युलेट करून आपल्याला बघायचं आहे. आता इथे आपली 6 इंचांची कटोरी आहे तर हा खालचा पार्ट आहे तो 7 इंच असायला पाहिजे. तेवढा नसेल, जास्त असेल तर जो टक्स घेतलेला आहे मध्ये तो आपल्याला थोडा वाढवून म्हणजे आतून टीप थोडीशी अजून घ्यायची आहे. आणि जर कमी असेल तर मग टक्स आहे तो थोडा बाहेरून घ्यायचा, म्हणजे आपलं हे अंतर बरोबर रेडी येतं. तर या पद्धतीने बघा क्रॉस पट्टी आहे, याचा मेन फॅब्रिकचा सरळचा भाग आहे तो सरळच्या आता आपण कटोरी जोडलेला जो भाग आहे तो सरळचा भाग वर आहे तिथे ठेवला. त्यानंतर अस्तरचा भाग आहे तो खालच्या बाजूनी जसं बघत आहात त्या पद्धतीने ठेवा, म्हणजे एकाच वेळेला आपण मेन फॅब्रिक अस्तर आणि आपला कटोरीचा पार्ट एकच टिपमध्ये जॉईन करणार आहोत. यामुळे तुमचं शिलाईचं स्पीडही वाढणार आहे आणि कमी वेळेमध्ये ब्लाऊज रेडी व्हायला मदत होणार आहे.
आणि जर तुम्हाला पहिल्याच वेळेमध्ये जर पकडून येणार येत असेल नसेल तर करता, तर तुम्ही ते तुम्ही त्या पिनअप पद्धतीने करून केलात घेऊ तरीही शकता. चालणार आहे. इथे आता आपल्याला बघा टीप देताना अर्धा इंच वरती थोडंसं घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा इंचावर आपला हा जो क्रॉस आहे तो पुढे घ्यायचा थोडा, म्हणजे अर्धा इंच पासून आपलं हे अंतर व्यवस्थित जुळतं. आणि या पद्धतीने तीनही फॅब्रिक म्हणजे मेन फॅब्रिक, मधला सेंटर पार्ट आणि वरचं अस्तर, हे तीनही पार्ट एकाच ह्याच्यामध्ये येतील या पद्धतीने पकडून घ्यायचं आणि मग टीप देऊन घ्यायची आहे. इथे डबल टीप देऊन घ्यायची की जेणेकरून फिनिशिंग छान येते. यानंतर जो वरचा आपला ब्लाउजचा पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करायचा आणि रोल करायचा की जेणेकरून शिलाईमध्ये हा पार्ट आला नाही पाहिजे. आणि या पद्धतीने खाली आपल्याला अर्धा इंच खालीही आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, तर तेवढं अंतर आपल्याला इथे दाबायचं आहे. या पद्धतीने टीप देऊन घ्यायची. इथेही आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे आणि हा पार्ट आता सेंटरमधून बाहेर ओढून घ्यायचा. यामुळे आपली शिलाई सुद्धा दिसत नाही आणि फिनिशिंग आतून खूप छान येते आणि कमी वेळेमध्ये आपला हा ब्लाऊज फिनिशिंगने तयार होतो. तर आता इथे आपण हुकाई पट्टी लावून घ्यायची आहे. या पद्धतीने जेव्हा आपण खालचा पार्ट लावून घेतो म्हणजे योगपट्टीचा, त्यानंतर दोनही ब्लाऊजचे पार्ट आपल्याला समोरासमोर ठेवून बघायचे. दोनही हुकाई पट्टीचा जो पोर्शन आहे तो बरोबर आहे का, आणि जो उजव्या हाताकडचा आहे त्याला आपल्याला आय बनवायचे आहे आणि डाव्या हाताकडचा आहे त्याला आपल्याला हुक लावायचे आहे. तर हुकाई पट्टी कशी लावायची याचाही डिटेल व्हिडिओ आहे, तो जरूर बघा. इथे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करेनच, पण अगदी डिटेलमध्ये मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे हुकाई पट्टी कशी लावायची ते. तर बघा, जिथे हुक लावणार आहोत आणि आय लावणार आहोत या दोनहीच लावतानाची मेथड वेगळी येते. इथे आता आपण आय पट्टी लावत आहोत, तर आय पट्टीचा आपला मेन ब्लाऊजचा पोर्शन आहे तो उलटा पोर्शन आहे, वरती आहे. त्याच्यावरती आपण मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन आहे, त्याच्यावरती अस्तर आहे. क्लिअर? यानंतर आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आणि टीप दिल्यानंतर हा जो मेन फॅब्रिक आणि अस्तरचं जे पट्टी घेतलेली ती पुढे सरकवायची आणि शिलाईचा भाग पण त्या पट्टीकडच्या बाजूलाच आला पाहिजे खालच्या, आणि प्रेस टीप देऊन घ्यायची. पुढच्या बाजूनी अर्धा इंच दुमडायचं आणि या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. जिथे आता आपण प्रेस टीप दिली होती तिथंच आपल्याला हा फोल्ड करून पोर्शन आला पाहिजे आणि खालच्या बाजूनी इथे व्यवस्थित टीप देऊन घ्यायची की जेणेकरून फिनिशिंग परफेक्ट येईल. आता एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचं. यानंतर जे फोल्ड घेतलेला तो या पद्धतीने पुढील भागावर पलटवून घ्यायचा. या पद्धतीने पलटल्यानंतर बघा व्यवस्थित इथे घडी मारून घ्यायची. पहिले इस्त्री करून घेतला तरीही चालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे टीप देऊन घ्यायची आहे. अगदी काठाबरोबर टीप द्यायची. इथे आपल्याला 2 टीप द्यायच्या आहेत. मध्ये 1/2 इंच अंतर ठेवायचं आणि हे जे 1/2 इंच अंतर ठेवणार आहोत त्यामध्ये आपल्याला हुक म्हणजे आय बनवण्यासाठी म्हणजे बनवायचे आहेत की जेणेकरून ते आय इकडे तिकडे ओढले जात नाहीत आणि कुठेही कापड खेचला जात नाही. ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, जरूर फॉलो करा. यानंतर आपल्याला या बाजूला म्हणजे डाव्या हाताकडच्या बाजूला आपल्याला बटन पट्टी किंवा हुक पट्टी लावायची आहे. तर हुक पट्टी ही सरळच्या भागावरूनच लावायची असते. म्हणजे जो आपला ब्लाऊजचा पार्ट आहे तो सरळचा भाग वर आहे आणि ही जी पट्टी घेतलेली आहे ही साधारण 1.5 किंवा 2 इंच असली तरीही चालते. या पद्धतीने डबल फोल्ड केली आणि वरून अर्धा इंच मार्जिन आपण इथे हुकाई पट्टीसाठी घेतलं होतं, तेवढं आपल्याला कंपल्सरी दाबायचं आहे. नाहीतर मग फ्रंट पार्ट जास्त होतो आणि बॅक पार्ट कमी होतो. ही सुद्धा चूक वारंवार होते नवीन शिकत असताना. इथे अंतर ठेवताना अर्धा इंच ठेवलं जातं आणि शिलाईमध्ये घेताना 1/2 इंचच घेतलं जातं. त्यामुळे 1/2 इंच एक्स्ट्रा होतो यामध्ये भाग आणि मग गळा लूज होणं, पुढे गळ्याला ब्लाऊज असा लूज झाल्यासारखा होणं किंवा तो प्रॉपर न बसणं या गोष्टी होतात. त्याच्यामुळे
जर तुम्हाला ब्लाउजची फिनिशिंग चांगली यायला हवी असेल, तर या म्हणजे स्टिच करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, हे आवर्जून नोट डाउन करून ठेवा. या पद्धतीने दोन्ही पार्ट रेडी झाल्यानंतर हुकाई पट्टी एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून आपल्याला चेक करायची, की आपली हुक आणि आयपट्टी बरोबर आलेली आहे का? बऱ्याचदा कसं होतं, की एखादी यातली पट्टी थोडी का होईना एक्स्ट्रा होतेच. आपण स्टिच करत असताना काही वेळेला ओढला जातो भाग किंवा काही वेळेला काहीही होतं. पण होतं असं, की काही वेळेला एक्स्ट्रा होतो. तर अशा वेळेला हे चेक न करता जर आपण हुक आणि आयपट्टीचा गोट घेतला वरचा, तर मग आपल्याला एक पट्टी छोटी, एक पट्टी मोठी होते आणि मग हुकाय लावताना खूप प्रॉब्लेम होऊन जातो. तर तसा होऊ न देता आपल्याला पहिल्यांदा हे हुक आयपट्टी दोन्ही स्ट्रेटमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायच्या. जी कुठली जास्त असेल ती कट करून घ्यायची. आता इथे आपल्याला गोट द्यायचा आहे. गोट देण्यासाठी तिरकं फॅब्रिक नसेल तर स्ट्रेट पट्टीमध्ये सुद्धा आपल्याला गोट देता येतो. आता मी इथे स्ट्रेट पट्टीच कट करून घेतली आणि या पद्धतीने तिरक्यामध्ये जोडून घेतली. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने जोडून घ्या. जर तुमच्याकडे तिरक्यामध्ये फॅब्रिक नसेल तर. असेल तर याच पद्धतीने तिरक्या पट्ट्या काढून तुम्ही गोट घेऊ शकता. पहिल्यांदा गोट लावायच्या अगोदर आपल्याला गोट या पद्धतीने फिरवून बघायचा, की त्या फॅब्रिकमध्ये आपला गोट प्रॉपर होतोय का? होत असेल तर ठीक, नसेल तर कापड एक्स्ट्रा अजून जोडून घ्यायचं. म्हणजे पुन्हा आपल्याला मध्येच थांबावं लागत नाही. आता इथे आपण गळ्याकडच्या बाजूनेही अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर सेम अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला इकडे दाबायचंच आहे. बऱ्याचदा हाच मेन प्रॉब्लेम आहे, की गळा प्रॉपर फिनिशिंग येत नाही किंवा गळा लूजच होतो, गळा खूप वरती गेल्यासारखा वाटतोय, असं होत राहतं. कारण जे मार्जिन आपण शिलाईसाठी पकडलेलं आहे तेवढं दिलं गेलं नाही, म्हणजे तिथं दाबलं गेलं नाही, तर मग गळ्यामध्ये असे प्रॉब्लेम्स येत राहतात. त्यामुळे तुम्ही जेवढं मार्जिन आपण घेतोय तेवढं कंपल्सरी दाबा. नसेल तर घेतानाच कमी घ्या आणि तितकंच शिलाईमध्ये दाबा. या पद्धतीने टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं थोडं-थोडं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. आतमध्ये साधारण पाव इंच कापड राहिलं पाहिजे मार्जिन आणि बाकीचं असेल ते कट करून घ्यायचं. यानंतर मध्ये-मध्ये नॉचेस देण्याने गळ्याचा जो शेप आहे तो अगदी प्रॉपर येतो. कंपल्सरी छोटे-छोटे नॉचेस द्यायचेच आहेत. शिलाई कट झाली नाही पाहिजे, पण शिलाईपर्यंत आपल्याला कट्स द्यायचा आहे. यानंतर जे आतलं फॅब्रिक म्हणजे कापड आहे ते या गोटच्या फॅब्रिकच्या खाली आलं पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला प्रेस टिप देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने प्रेस टिप सेम याच पद्धतीने दुसरा पार्टही आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला हा गोट झाला. आता याला आपण हात शिलाई घालू शकतो किंवा पुढच्या बाजूला गोटही घेऊ शकतो. डिपेंड तुमच्यावरती आहे. इथे मी हात शिलाई घालणार आहे. तर हात शिलाई घालत असताना हा पार्ट आपण बॅक पार्ट बरोबर कसा फिनिशिंगने जोडायचा ते बघूयात. तर इथे मी आता याचा फ्रंट पार्ट घेतला आणि बघा जिथे आपण हा आता गोट म्हणजे गोटसाठी पट्टी घेतली तेवढीच पट्टी पुढे राहिली पाहिजे आणि ती बरोबर पलटायची आहे बॅक पार्टच्या पुढच्या बाजूने. तर या पद्धतीने पलटली की आपलं शिलाई कुठे इकडे पुढच्या बाजूला ओबड-धोबड दिसत नाही. फिनिशिंगने हा पार्ट रेडी होतो. तर या पद्धतीने स्टिच केलं. पाव अगदी बघा या पद्धतीने 2 टीप देऊन घ्यायच्या आणि सेम याच पद्धतीने दुसरा भागही आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर आता हे जेव्हा मी तुम्हाला ओपन करून दाखवेन, त्यावेळेला बघा खूप सुंदर अशी इथे आपली फिनिशिंग आलेली आहे. तर याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचाही पार्ट आपण जोडून घेऊया. तर बघा किती फिनिशिंगने आपली शोल्डर जोडून झालेली आहे. या पद्धतीने शोल्डर जोडून झाल्यानंतर स्लीव्हज लावून घ्यायचे आणि आपला ब्लाउज रेडी होईल. तर स्लीव्हज बरोबर मी एक पोटली बटनची डिझाइन बनवलेली आहे. ती कशी बनवायची त्याचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आत्ता हा ब्लाउज मी या पद्धतीने रेडी करून घेतला आणि याचा आहे हा फायनल लूक. तर याची साडी आहे ती या पद्धतीची आहे. त्याच्यामुळे मी याला बॅक साइडला लेस घेतलेली आहे ती या पद्धतीची म्हणजे साडीबरोबर मॅच जाणारी घेतलेली आहे. तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.